बोराणे फाटा शिंदखेडा रस्त्यालगत अतिक्रमणाला विरोध केल्याचा थेट बदला म्हणून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास 4 जणांनी तरुणाच्या झोपडीला आग लावली, तर त्यानंतर जवळ उभा असलेला जेसीबीही पेटवून दिला। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सर्वात भीषण म्हणजे पेटलेल्या आगीत संबंधित तरुणालाच लोटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे। फिर्यादी कुणाल नंदू पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 2 डिसेंबर रोजी पहाटे 3:30 वाजता 4 जण हातात प्लास्टिक कॅन, चाकू, लाकडी दांडा आणि दोरी घेऊन घटनास्थळी आले। त्यांनी प्रथम झोपडी पेटवली, त्यानंतर मित्र ईश्वर ठाकरे यांच्या जेसीबीला आग लावली। हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाल पाटील यांनाही आगीत लोटण्याचा प्रयत्न झाला। या जाळपोळीत झोपडीतील साहित्य, स्प्लेंडर मोटरसायकल आणि जेसीबी मिळून तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। प्रकरणी पृथ्वीराज कदम, प्रमिला कदम, चैतन्य कदम आणि प्रितेश कदम यांच्या विरुद्ध नरढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे। मी नंदू रावण पाटील या बोराणे गावाचा उपसरपंच असून मी या ठिकाणी शेतात गट नंबर 308 या ठिकाणी मी झोपडी बांधलेली आहे आणि माझ्या शेताचं काम चालू असताना मी या ठिकाणी माझ्या मित्राचे जेसीबी आणलेलं आहे। तर गावात उपसरपंच या नात्याने चैतन्य पृथ्वीराज कदम, प्रितेश पृथ्वीराज कदम, पृथ्वीराज राजदर कदम और परमराबाई पृथ्वीराज कदम हे लोक गावाच्या गावठाण जागेवर अतिक्रम करत होते। अतिक्रम करत असताना त्यांनी काल त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने तिथं मार्किंग करून खड्डे खणण्याचा प्रयत्न केला। तर मी त्या ठिकाणी बोललो की हे चांगलं नाही, गावाचा विरोध आहे तुम्हाला, तर गावाचा विरोध असून तुम्ही या ठिकाणी अतिक्रम करू नका। या अतिक्रम हे सांगण्यावरून त्यांना राग आला। राग आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मी धुळ्यात वास्तव्याला आहे, तर या ठिकाणी त्यांनी येऊन पेट्रोल टाकून झोपडी आणि जेसीबी जाळून टाकलं। मग आमच्या पुतण्याने आम्हाला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना त्यांनी फोन केला की काका तुमच्या झोपडीला आणि जेसीबीला आग लागली। ते समजल्यावर आम्ही या ठिकाणी माझा पोरगा, बायको, माझ्या साल्यासह आम्ही 4 व्हीलर गाडीने या ठिकाणी दाखल झालो। तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता। पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने साधारण 20 लाखाचे नुकसान आहे।